नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोगनोळी, हनबरवाडी व दत्तवाडीतील शेतकऱ्यांचा कॅनॉल दुरुस्ती व विकास कामांसाठी एल्गार. अधिकाऱ्यांकडून 10 दिवसात बैठकीचे आश्वासन. कोगनोळी, हनबरवाडी आणि दत्तवाडी येथील शेतकऱ्यांनी कॅनॉलच्या दुरावस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने दुरुस्तीची मागणी केली. शेती पिकांना वेळेवर पाणी मिळावे तसेच गावातील विविध समस्या सोडवाव्यात यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी 8 ते 10 दिवसात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. कोगनोळी, हनबरवाडी आणि दत्तवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी कॅनॉलच्या दुरावस्थेची पाहणी करून त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली. पिकांना योग्य वेळी पाणीपुरवठा व्हावा आणि गावातील प्रलंबित समस्या सोडवाव्यात यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष राजू अण्णा पोवार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. यावेळी असिस्टंट कमिशनर संपगावे, पाटबंधारे विभागाचे अधिकारी मकरंद पेडणेकर तसेच निपाणी तालुका पंचायत अधिकारी प्रवीण कट्टी यांनी निवेदन स्वीकारले. अधिकाऱ्यांनी येत्या 8-10 दिवसात ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी, रयत संघटनेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक घेऊन गावातील समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिलं. या आंदोलनात रयत संघटनेचे पदाधिकारी, प्रजावाणी फाउंडेशनचे प्रतिनिधी तसेच कोगनोळी, हनबरवाडी आणि दत्तवाडी येथील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या पाणी आणि विकासाच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी कर्नाटक राज्य संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार, निपाणी तालुका उपाध्यक्ष बबन जामदार, प्रजावाणी फाउंडेशन अध्यक्ष विठ्ठल मुरारी कोळेकर, सचिन परीट, ईश्वरा कुंभार, सुरेश जिरगे, संजय सुळगाडे, सुभाष पाटील, युवराज खोत, राजू चौगले, संतोष पाटील, मधुकर पाटील, बबन खोत, अक्षय पाटील, नामदेव खोत, सागर पाटील, अभिजित मोरडे, प्रवीण पाटील, अण्णासो चौगले, संजू पोवार, संतोष सदाशिव पाटील, सदाशिव रघुनाथ पाटील, सतीश पाटील तसेच कोगनोळी, हनबरवाडी व दत्तवाडीमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.